23 तारखेला सकाळी सर्वप्रथम मोरिया गोसावी या ठिकाणी अभिषेक होईल। त्यानंतर शिवमंदिरामध्ये अभिषेक होणार आहे प्राधिकरणामध्ये। त्यानंतर 10 ते 2 मे सर्व मित्र परिवाराच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी खंडोबा माळ मंगल कार्यालय खंडोबा माळ या ठिकाणी थांबणार आहे। त्यानंतर मी 4 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत त्याच ठिकाणी सर्व मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी थांबणार आहे। त्याच दरम्यान 7 वाजता संध्याकाळी आमचे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय आमदार सचिन भाऊ आहेत, हे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे रवींद्र जिमिर्लेकर, केशनाथ दादा पाटील आणि शहरातील आमचे संजोग भाऊ वगैरे असतील, माजी आमदार असतील, चाबुकस्वार साहेब, आमच्या शहराच्या संघटिका असतील, तुतारे मॅडम, उबाळेताई असतील, आमच्या शहराचे युवा सेना प्रमुख चेतन पवार असतील आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर 24 पासून तर पुढच्या 1 आठवड्यामध्ये पूर्ण पिंपरी विधानसभेमध्ये वाढदिवसानिमित्त आपण आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये हे शिबिर एका प्रभागामध्ये आपण 2 ठिकाणी ठेवणार आहोत। त्यामध्ये किमान 8,000 रुपये ज्या फुल बॉडी चेकअपला लागतात तर ती पूर्ण चाचणी आपण सर्वांची मोफत करून देणार आहोत। वाढदिवसानिमित्त एक आपण आरोग्य तपासणीचं हे शिबिर आयोजित केलेलं आहे। असे हे सगळे कार्यक्रम 23 पासून पुढे होताना तुम्हाला पाहायला मिळते। शिवसेना हा पक्ष सातत्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी धडपड करणारा, ते प्रश्न सोडवणारा आणि लोकांचा आवाज बनून रस्त्यावरती उतरणारा हा पक्ष आहे। जेव्हा जेव्हा अन्याय होतो त्या ठिकाणी तुम्हाला शिवसेनेचा पदाधिकारी आवाज उठवताना पाहायला मिळतो। या शहरामध्ये या अगोदर देखील भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सर्व पक्षांचा देखील कारभार या शहरातल्या नागरिकांनी पाहिलेला आहे। परंतु ज्या शहरामध्ये गेल्या 5-10 वर्षामध्ये जो भ्रष्ट कारभार झालाय त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम देखील शिवसेनेने केलेलं आहे। त्यामुळे शिवसेना हा खरा निष्ठावंतांचा पक्ष, कार्यकर्त्यांचा पक्ष, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा हा पक्ष आहे। म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये देखील या पिंपरी चिंचवड शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम करणार आहोत। पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना त्यांचे हक्क आणि त्यांना चांगला विकास, शहराचा विकास आम्ही करून दाखवण्यासाठी या ठिकाणी कार्य करत आहोत। शेवटी मी लढण्यासाठी इच्छुक आहे हे मी पक्षप्रमुखांना कळवलेलं आहे। निर्णय पक्षप्रमुख घेतील, परंतु मला विश्वास आहे की माझं काम बघून संघटनात्मक बांधणी मी ज्या पद्धतीने केलेली आहे आणि अतिशय संघर्षाच्या काळामध्ये पक्ष या ठिकाणी उभा ठेवलेला आहे, सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे निश्चितपणे मला